आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. कोरोनाच्या प्रभावामुळे अर्थव्यवस्था मंदावली असली तरी प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाखांच्या उंबरठ्यावर. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्याच्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पॉसला जून अखेरपर्यंत मुदतवाढ. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पॉसला जून अखेरपर्यंत मुदतवाढ. कोरोनाच्या प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जरी मंदी आली असेल तरी प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. सर्वसमावेशकता, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नवकल्पना यांच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी बनवून देशाचा विकास होईल, असंही त्यांनी सांगितलं. आयात कमी करून उत्पादकता वाढवणं हे आत्मनिर्भर भारत अभियानाचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारतीय उद्योग महासंघाच्या 125व्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या सदस्यांशी बोलत होते. कोरोना विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करणं आणि अर्थव्यवस्था बळकट करणं या 2 बाबींना सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्या सरकारनं केलेल्या आर्थिक सुधारणा सुनियोजित, सुसंबद्ध आणि भविष्यकाळाच्या विचारातून केलेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कृषी क्षेत्र आणि एमएसएमईमध्ये सुरू झालेल्या सुधारणा या ऐतिहासिक असून या धोरणात्मक सुधारणांचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम होईल आणि यामुळे देशातील रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. काल देशात 8,171 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1,98,706 इतकी झाली आहे. काल तब्बल 204 जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या एकूण मृतांची संख्या 5,598 इतकी झाली. देशातल्या एकूण रुग्णांपैकी 95,526 रुग्ण बरे झाले आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 48% जास्त आहे. कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येचा विचार करता अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन आणि इटलीनंतर 7व्या क्रमांकावर भारत आहे. राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 70,013 झाली आहे. काल नवे 2,361 रुग्ण आढळून आले. राज्यात काल 76 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,362 इतकी झाली आहे. राज्यातले 30,108 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. नागपुरात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा 571 वर पोहोचला आहे, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 384 इतकी आहे. आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना अन्य आजार देखील होते. सध्या 164 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज 205 कोविड-19 संसर्गित संशयितांची नोंद झाली आहे. 299 व्यक्ती सध्या गृहविलगीकरणात आहेत. मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणाऱ्या अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला आधार प्रणालीच्या सहाय्यानं तिचा पत्ता शोधून काढण्यात यश मिळालं असून या महिलेला स्वतंत्र वाहनानं स्वगृही पोहोचवण्यासाठी रवाना करण्यात आलं आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जैववैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन व्हावं, कुठेही उल्लंघन झाल्याचं आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. आज 9 जणांना जिल्ह्यातील खामगाव इथल्या आयसोलेशन कक्षातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 42 वर पोहोचली असून बरे होण्याचं प्रमाण 61% झालं आहे.
वाशिम इथं गुरुमाऊली महिला बहुउद्देशीय संस्थेनं लॉकडाऊन दरम्यान कच्चा माल खरेदी करून संस्थेच्या महिला सदस्यांच्या माध्यमातून डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये लागणारी ओपीडी किट आणि मास्क तयार करून त्याची विक्री करण्याचा उपक्रम सुरू केला. 10,000 मास्क तर 200च्या वर ओपीडी किटच्या विक्रीतून तब्बल 1,25,000 रुपयांची उलाढाल झाली, तर 25 महिलांना या माध्यमातून रोजगार मिळाला. भंडारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज प्राप्त अहवालांपैकी 7 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 38 इतकी झाली आहे. यामध्ये क्रियाशील रुग्ण 29 इतके असून 9 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. वर्धा जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या शेजारील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हाबंदी असल्यामुळे वर्धा जिल्ह्यात कापूस विक्री करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील कापूस विक्रीकरता जिल्ह्यात प्रवेश करू देण्यास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून वाशिम जिल्ह्याच्या कारंजा आणि मनोरा तालुक्यात ज्वारीचे कोमटे खाल्ल्यानं जनावरांना विषबाधा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीचे कोमटे असलेल्या शेतात जनावरं चरायला नेऊ नये असं आवाहन वाशिम जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वानखेडे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांवर इतर कुठले कर्ज असल्यास कारणास्तव बँकांना पीक कर्ज नाकारू शकत नाही. याबाबत टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून कृषी मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. कृषी मंत्री म्हणाले की उत्पादकता वर्षाच्या निमित्तानं जिल्हा, राज्य आणि देशातील पिकांच्या उत्पादकतेचा तुलनात्मक अभ्यास करून कृषी उत्पादकता वाढवण्याचं नियोजन आणि उपाययोजना आखण्यात येणार आहे. सोयाबीन बियाणं अपेक्षेपेक्षा कमी असणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. या बियाण्याच्या उगवण क्षमतेच्या प्रयोगाबाबत कृषी विभागानं गाव पातळीवर मार्गदर्शन करावं असंही ते म्हणाले. पीएम किसान योजनेचा आढावा घेताना कृषी मंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना वर्षाला मिळणाऱ्या 6,000 रुपयाच्या निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नव्यानं आढावा घ्यावा. कुठलाही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी असं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातून मजूर आणि कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वगावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजू बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नोंदणी तातडीनं www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर करावी असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्राध्यापक ग. हरडे यांनी केलं आहे. पीएम केअर्स फंड, पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्ती परिस्थितीत मदत निधीत जमा झालेला पैसा जाहीर करावा अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेला केंद्र सरकारनं विरोध दर्शवत ही याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर ही याचिका दाखल झाली आहे. अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी केंद्र सरकारच्या वतीनं न्यायालयाला ही विनंती केली. खंडपीठानं केंद्र सरकारला या संदर्भात 2 आठवड्याच्या मुदतीत एका प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यास सांगितलं आहे. राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठानं तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि परीक्षांबाबत असलेली अनिश्चितता लवकरात लवकर दूर करण्यास सांगितलं आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे सिव्हिल लाईन्स मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांचा थर्मल स्कॅनिंगला कालपासून प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्कॅनिंग करून कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची शरीराच्या तापमानाची चाचणी करून नोंद घेण्यात आली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यानं संभाव्य निसर्ग चक्रीवादळाचा फटका पालघर जिल्ह्यातल्या वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातल्या समुद्र किनाऱ्यांच्या भागात बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीनं पालघर जिल्ह्याला इशारा देण्यात आला आहे. सध्या पालघरमध्ये 1, डहाणूमध्ये 1 आणि वसईमध्ये 2 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पॉसला जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागावर ही जबाबदारी आहे. नागरिकांना अन्नधान्य वाटपाची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानांवर असून 23 मार्च ते 31 मे पर्यंतच्या काळात रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसंच नियमांचं पालन न केलेल्या राज्यातील 483 रेशन दुकानांचं निलंबन, 322 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, तर राज्यातील 93 रास्तभाव दुकानदारांची 100% अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्याच्या नागपूर महसूल विभागात एकूण 78 रेशन दुकानांचं निलंबन तर 13 दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कोरोनाच्या प्रभावामुळे अर्थव्यवस्था मंदावली असली तरी प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाखांच्या उंबरठ्यावर. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्याच्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पॉसला जून अखेरपर्यंत मुदतवाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.